तुम्हाला जर भाजी चपाती बनवण्याचा कंटाळा आला असेल किंवा तुम्ही बॅचलर राहत असाल तर हा कुकरमध्ये झटपट तयार होणारा मटर पनीर पुलाव नक्की करा। सर्वात आधी गॅसवर कुकर ठेवून त्यामध्ये तेल ॲड करून पनीरचे तुकडे फ्राय करून घ्यायचे। पनीरचे तुकडे फ्राय झाल्यानंतर तेलामध्ये 2 चमचे साजूक तूप ॲड करून व्हिडिओत दाखवलेले खडे मसाले फ्राय करायचे। त्यानंतर उभे चिरून घेतलेले 2 कांदे तळून घ्यायचे। त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या मधून चिरून ॲड करायच्या। 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकून चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची। आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर यामध्ये एक चिरलेला टमाटर ॲड करायचा। 2 चमचे बिर्याणी मसाला टाकायचा। अर्धी वाटी धुवून घेतलेला मटर यामध्ये ॲड करायचा। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं। सगळं चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर 15 मिनिट पाण्यामध्ये भिजवलेला बिर्याणी राईस यामध्ये ॲड करायचा। ज्या वाटीमध्ये बिर्याणी राईस भिजवला होता तीच वाटी भरून मी पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे। फ्राय केलेले पनीरचे तुकडे यामध्ये ॲड करायचे। अर्धा लिंबू पिळून टाकायचा। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना ॲड करायचा। कुकरचं झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करायच्या। अशा प्रकारे एकदम परफेक्ट मटर पनीर पुलाव